नमस्कार मित्रांनो, आपल्याला हे झाड कुठे मिळणार आहेत? आपल्याला हे झाड माझ्या कार्यालयात मिळणार आहेत. हे झाडांसाठी कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही, परंतु हे झाड आपल्याला दिल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन केलं जाईल आणि आपल्याला महिन्यातून एकदा ह्या झाडाचा फोटो काढून आम्हाला पाठवायचा आहे. त्या झाडाची वाढ आणि होणारी प्रगती ही आम्हाला बघायची आहे. त्यासाठी दर महिन्याला आपल्याला एका मोबाईलवरून व्हॉट्सअपवर तो फोटो पाठवणं बंधनकारक असणार आहे. नियमांमध्ये एवढंच आहे की आम्हीच दिलेलंच झाड हे तुम्ही जतन केलं पाहिजे अशी आमची अट आहे. कारण त्याच्या मागचं सांगतो, लक्षात घ्या, आपण हा इव्हेंट झाला तर वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून देखील रजिस्टर करणार आहोत. आपण एक प्रयत्न करतोय. संपूर्ण पुण्यातून जास्तीत जास्त झाडं एक वर्ष अनेक परिवार जतन करून लावणं हा एक वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा मानस आहे. त्याचबरोबर DS प्रायमरी टिळक रोड यांच्याबरोबर साथीने जो 19 जानेवारीला झालेला वर्ल्ड रेकॉर्ड होता त्याचाच दुसरा पार्ट सुद्धा चालू होतोय. त्याच्यामध्ये DS टिळक रोड पूर्ण समाविष्ट होते. अनेक शाळा समाविष्ट होत आहेत. ज्याही शाळांना त्यांच्या विद्यार्थ्यांना अशा वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समाविष्ट व्हायचं असेल त्या सगळ्यांनी आम्हाला एकत्र या, आम्हाला साथ द्या. आपण आपल्या शाळेला सुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी मदत करू. जवळजवळ पूर्ण पुण्यालाच वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये का घेता येणार नाही यावरही माझा विचार चाललाय. याच्यात अनोखे उपक्रम केले जाणार आहेत. ते उपक्रम का असणार आहेत ते वेळोवेळी सांगेल. त्याचबरोबर 30 तारखेला परवा दिवशी मी आवाज मध्यमवर्गीयांच्या संदर्भात एक महत्वाची अनाउन्समेंट सुद्धा करणार आहे. त्यासाठी 30 तारखेचाही व्हिडिओ नक्की बघा. आज इथंच थांबतो. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.